श्री प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे प्रतिकृतीचे पावन दर्शन व शोभायात्रा। सभापती हर्षवर्धन दैतेंचा पुढाकार। धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात प्रभू श्रीरामाचा गजर ही संकल्पना घेत परम वैभव स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय अस्मिता असलेल्या अयोध्या येथील श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे प्रतिकृतीचे दर्शन, पावन दर्शन व शोभायात्रा आज दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी 2 ते 22 जानेवारी 2024 दरम्यान या प्रकृतीचे दर्शन शोभायात्रा भव्य स्वरूपात काढण्यात येणार असून आज त्याची सुरुवात धुळे शहरातील श्री खंडेराव महाराज मंदिर, आग्रा रोड, धुळे या ठिकाणाहून सुरुवात करण्यात आली। याची सुरुवात येथील कृषी सभापती हर्षवर्धन दैते यांच्या वतीने सदर या संपूर्ण धुळे लोकसभा क्षेत्रात शोभायात्रा काढण्यात येणार असून दिनांक 2 जानेवारी ते 22 जानेवारी पर्यंत संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघात ही शोभायात्रा निघणार असून त्याची सुरुवात आज करण्यात आली। याबाबत अधिक वृत्त असे की मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिराचे प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्या नगरीत 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असून त्यानिमित्ताने धुळे लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात प्रभू श्रीरामाच्या नावाचा गजर होणार असून त्यानिमित्ताने धुळे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती तथा धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हर्षवर्धन दैते यांच्या संकल्पनेतून प्रभू श्रीरामाच्या मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची कालखंडापासून आतुरतेने वाट बघत होती। प्राणप्रतिष्ठेनिमित्त भारत भूमीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रभू श्रीरामाच्या अक्षतांचे वाटप होत आहे, जेणेकरून अभूतपूर्व अशा या सोहळ्यात प्रत्येक हिंदू बांधवाला सामील होता येईल। या निमित्ताने धुळे लोकसभा क्षेत्रातील सकल हिंदू बांधवांसाठी जिल्हा परिषदेचे व कृषी व पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दैते यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजेश पाटील, विश्व हिंदू परिषदेचे भरत देवडे, योगीराज मराठे, निलेश सोनवाल, विशाल पिंगडे, बजरंग दलाचे कचवेच्या मार्फत करण्यात आले असून दिनांक 2 ते 22 जानेवारी 2024 पर्यंत धुळे लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात प्रभू श्रीरामाचा गजर होणार असून त्यानिमित्ताने प्रत्येक गावात श्री दैते यांच्या संकल्पनेतून प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे प्रतिकृती दर्शन, पावन दर्शन या ठिकाणी शोभायात्रा काढण्यात येणार असून त्याची सुरुवात आज करण्यात आली।
500 वर्षाची कठीण तपश्चर्या आणि अगणित बलिदानाच्या या दृश्य परिणाम स्वरूपात 22 तारखेला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा होत आहे। या महाउत्सवात सकल हिंदू समाजाच्या प्रत्येक भारतीयाने सहभागी होण्यासाठीचा हा एक संकल्प घेऊन हा प्रयत्न आम्ही आज शोभायात्रेच्या माध्यमातून करत आहोत। कारण आपल्या महाराष्ट्राच्या मराठी मूळी भाषेमध्ये आपण रामरामाचा जप करतो, त्याच्यामुळे प्रभू श्रीराम हा आपल्या मनामनात आणि कणाकणात वसलेला आहे। आणि या प्रभू श्रीरामाची जे काही 500 वर्षाचा विजनवास होता, या विजनवासातून या महादिव्य सोहळ्याला सर्व हिंदू सकल बांधवांनी सहभागी व्हावं, त्यांना एक प्रेरणा देण्यासाठी हा रथ उत्सव आपण इथं आयोजित केलेला आहे। तरी या निमित्ताने आपल्या सर्वांना मी नम्र आवाहन करू इच्छितो की आपण येत्या 22 जानेवारी रोजी आपल्या परिसरातील, प्रभागातील, वार्डातील, कॉलनीतील जवळच्या मंदिरात जाऊन 22 तारखेला अक्षता रूपी समर्पित करून या महासोहळ्याच्या उत्सवात सहभागी व्हावं, एवढीच विनंती। जय श्रीराम, जय जय श्रीराम। ही शोभायात्रा आज खंडेराव मंदिर पासून प्रारंभ करत असून याचा आजचा समारोप नगाव येथील महादेव मंदिरात होणार आहे आणि उद्याच्या दिवशी ही दिवसभरात शहरात ही रॅली फिरणार आहे आणि त्यानंतर मग धुळे लोकसभेतील 5 मतदारसंघांमध्ये 20 तारखेपर्यंत तिचा प्रवास सुरू राहणार आहे। रॅलीमध्ये सर्वांचा सहभाग आहे। खास करून या रॅलीमध्ये विश्व हिंदू परिषदेचं, बजरंग दलाचं आणि सकल हिंदू समाजाने इथं मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलं आहे। त्यामुळे या सर्वांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याने या रॅलीत मोठ्या उत्साहात साजरी होईल असं मला आशावाद आहे। तर एकदा सर्व मान्यवरांच्या हस्ते मंदिरात श्रीफळ वाढवून रॅलीची शोभायात्रा सुरुवात होणार आहे।